जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगतितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत्यात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. सप्तमस्कंद अवतरणिका. सप्तमस्कंद अध्याय प्रथम. नारद युधिष्ठिर संवाद उत्तम. जय विजय कथा प्रारंभ. द्वितीय अध्याय त्यापुढे. हिरण्याक्ष वध झाला. कश्यपूशी क्रोध चढला. तो समजावी स्वजनाला द्रोह करी विष्णूचा. तृतीयोध्यायातून कश्यपू सफल तपसाधनी, प्रवर्तक दुराचरणी कश्यपू चतुर्थोध्यायी. प्रल्हादपुत्र गुणी, त्यासी वधू इच्छी पिता मुनी, ती कथा पंचमातुनी. षष्ठातुनी नारदोपदेश. सप्तमी प्रल्हाद जन्मकाळी नारद बोधकथा निवेदली. अष्टमी नरसिंह देवता प्रगटली. कश्यपू वध देवस्तुती. नवमी प्रल्हाद नरसिंहस्तुती. दशमी अभिषेक प्रल्हादाप्रती अमृतोपरमती त्रिपुरदहन कथा. एकादशी मानवधर्म, वर्णधर्म, स्त्रीधर्म. द्वादशी आश्रमधर्म, ब्रह्मचर्य, वानप्रस्थ. त्रयोदशी यतिधर्म, अवधूत प्रल्हाद चर्चा उत्तम. चतुर्दशी गृहस्थाश्रम. पंचदशी वर्णन मोक्षधर्माचे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. जय जय रघुवीर समर्थ. आज माघ शुद्ध सप्तमी, शक 1945. 3-4 दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. रथसप्तमी, सूर्यभगवंताची पूजा करण्याचा दिवस. रथसप्तमीच्या दिवशी
आमच्या राणूबाई आणि समर्थांचे वडील काय असं होतं एकदम. यांच्या घरी स्वतः सूर्यनारायणाने ब्राह्मणाच्या वेशात येऊन सूर्याजीपंतांना दर्शन दिलं. राणूबाईने आग्रह केल्यामुळे त्या भगवान सूर्यदेवाने ब्राह्मणाच्या रूपाने त्यांच्याकडे प्रसाद ग्रहण केला आणि आशीर्वाद दिला की एक पुत्र माझ्या अंशाने होईल आणि दुसरा मारुतीच्या अंशाने होईल. त्याप्रमाणे श्रेष्ठ गंगाधर स्वामी आणि समर्थ रामदास स्वामी यांचे जन्म झालेले आहेत. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी नर्मदा मातेचा सुद्धा जन्म आहे. नर्मदा जयंतीचा दिवस म्हणून हा दिवस साजरा होतो. नर्मदे हर जिंदगी भर जिंदगी भर अशा प्रकारचा घोष नर्मदा नदीच्या किनारी अनेक जण परिक्रमा करणारे त्या ठिकाणी करीत असतात. तदीय पादपंकजम नमामि देवी नर्मदे असं स्तोत्रसुद्धा आहे. त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये असणारे जे 2 रामदासी मठ आहेत त्यापैकी श्री बाबाजी महाराजांचा मठ, बाबाजी महाराज कोराणे म्हणजे विश्वनाथ कोराणे यांचा जन्म जो माळीपुऱ्यामध्ये हा मठ आहे अकोल्यात, त्यांचाही जन्मदिवस हा आजचाच आहे, रथसप्तमीचा दिवस. त्यांच्याबद्दलसुद्धा ध्यानाचा श्लोक खूप छान आहे. बाबाजी तनु नाम केवळ नसे, साक्षात चिदात्माची हा, बा जो सर्व जगत प्रसर्जन करी, त्याचा जुना बाची हा, जी शब्दे कर्णाचे ऐकून रमे, आत्मस्वरूपी सदा, बाबाजी त्रय अक्षरी जप करा, भोगा सुखे संपदा. असा हा मठ अकोल्यामध्ये आहे. मठाची परंपरासुद्धा खूप उज्ज्वल अशी परंपरा आहे. समर्थ रामदास स्वामींचे शिष्य माधव, त्यांचे शिष्य केशव, त्यांचे शिष्य गोविंद. या गोविंदांचे शिष्य म्हणजे एकोबा, त्यांचे शिष्य म्हणजे तुकोबा आणि त्यांचे शिष्य म्हणजे बाबाजी विश्वनाथ. असे हा 7 जणांची पिढी परंपरा जी आहे. आणि या बाबाजी महाराजांपासून आज म्हणजे आपले पुरुषोत्तम महाराज किंवा प्रशांत महाराज हे पण त्यानंतरचे 7वे म्हणजे 14वी पिढी आजच्या मठामध्ये सेवा देत आहे. बाबाजी महाराजांच्या मठामध्ये प्रशांत महाराज आणि त्यांच्या पत्नी सौ आरती वहिनी हे त्या ठिकाणी सेवा देत आहेत. महाराजांच्या आईसुद्धा या ठिकाणी आहेत. मठात गेल्यानंतर या सर्वांचं दर्शन होतं. बाबाजी महाराजांचं सुद्धा दर्शन होतं. आता आपल्या मूळ जो भाग आहे सप्तम स्कंधामधील प्रल्हादाने केलेली नरसिंहाची स्तुती म्हणजे हा अध्याय 9वा आहे. हे सगळेच अध्याय इतके छान आहेत की त्यापैकी कोणती गोष्ट सांगावी कोणती नाही सांगितली तरी चालेल असा विचार केला तर असं वाटतं की सगळंच सांगायला पाहिजे. पण वेळेच्या अभावी जसं सप्ताहामध्ये होतं, वेळ कमी असतो, 7 दिवसामध्ये पूर्ण सांगायचं असतं, सगळं काही सांगणं होत नाही. तरी पण आपण एकेका अध्यायावर बोलण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी काही ना काही गोष्टी सोडून द्याव्याच लागतात. नारद जे आहेत त्यांचा संवाद सुरू आहे. नारद म्हणतात या ठिकाणी की साक्षात श्री प्रेषिता देवैर दृष्ट्वा तन महद्भुतम. भगवंताने अवतार घेतलेला आहे. मागच्या श्लोकात मागच्या अध्यायात आपण पाहिलं नरसिंह रूपाने भगवंत प्रगट झालेले आहेत. आता ते इतक्या उग्र रूपामध्ये आहेत, इतक्या रागावलेले आहेत, डोळ्यातून अग्नी बाहेर पडत आहे. असं त्यांचं ते तेज आहे ते सुद्धा साधारण माणसाला सहन होत नाही. एवढंच नाही पण देवी देवतांना सुद्धा सहन होत नाही. साक्षात श्री प्रेषिता देवैर दृष्ट्वा म्हणजे साक्षात त्यांनी लक्ष्मीला पण विनंती केली तिथल्या देवतांनी की तुम्ही तरी जाऊन आपल्या पतिराजांचा हा क्रोध जो आहे तो शांत करण्याचा प्रयत्न करावा. पण लक्ष्मीने सुद्धा त्या ठिकाणी हार मानलेली आहे. आत्तापर्यंत हे खूप चांगले होते, संसारात फार प्रेमाने बोलत होते. आज माहीत नाही काय यांच्या डोक्यात घुसलं. असं जसं बायका घरामध्ये म्हणतात तसं या ठिकाणी लक्ष्मी म्हणत आहे की भयभीत होऊन तीसुद्धा भगवंताच्या जवळ जाऊ शकली नाही. मग ब्रह्मदेव हे आता आपलं पुढचं शस्त्र जे आहे ते काढतात की लक्ष्मी माता जात नसेल तर माता या बाळ प्रल्हादाला तरी आपण आता पुढे केलं पाहिजे. हा बालक आहे, निष्पाप आहे, भगवंताचा भक्त आहे. याच्यावर एवढे अत्याचार झालेले आहेत आणि ते अत्याचार पाहून या हिरण्यकश्यपूसाठी भगवंताने अवतार घेतला आहे. त्यामुळे बाळा तू तरी आता त्या नरसिंह भगवंताचा कोप जो आहे तो शांत कर म्हणून त्यांना पुढे पाठवलेला आहे.
स्वपादमूले पतितं तमर्भकं विलोक्य देव कृपया परिप्लुतः. आता हा छोटासा बालक जो आहे तो पुढे जातो, अत्यंत विश्वास आहे, पुढे जातो आणि भगवंताच्या चरणाजवळ आपलं मस्तक टेकवतो. आता आपल्या चरणावर पडलेला हा छोटासा बालक पाहिल्यावर अत्यंत क्रोधात असलेल्या नरसिंह भगवान यांचा क्रोध कृपेने दयेने हळूहळू कमी होत गेला आणि कालसर्पाने भयभीत झालेल्या लोकांना अभयदान देणारा त्यांचा हस्त जो आहे त्यांनी सहजपणे या भक्त प्रल्हादाच्या शिरावर ठेवला आणि भक्त प्रल्हाद त्यांच्या चरणकमलाचा स्पर्श आणि हस्तस्पर्श झाल्यानंतर भक्त प्रल्हादाचे आजपर्यंत केलेले सगळे पाप धुवून गेलेली आहेत आणि हृदयामध्ये प्रेमधारा प्रगट झाल्या, डोळ्यातून आनंदाश्रू येत आहेत. तेव्हा प्रल्हाद जे आहेत ते सहजपणे भगवंताची स्तुती करू लागले. 42 श्लोक असणारी ही स्तुती अत्यंत छान, खूपच चांगली आहे. तिचा आपण विचार करूया. या ठिकाणी प्रल्हाद असं म्हणतात, नाराधितुम पुरुगुणैर अधुनापि पिप्रुः किं तोष्टुम अर्हति स मे हरिर उग्र जाते. मी उग्र अशा या घोर अशा या असुर जातीत जन्मलेला आहे. आता माझ्याकडून तुम्ही संतुष्ट व्हाल असं मला तरी वाटत नाही, तरी पण मी हा प्रयत्न करत आहे. मन्ये धनाभि जनरूप तपश्रुतौज. या ठिकाणी खूप छान गोष्ट दिली आहे. प्रल्हाद असं म्हणतात की मला तर असं वाटतं, 12 गोष्टींचा या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे की धन, कुलीनता, रूप, तप, विद्या, ओज, तेज, प्रभाव, बल, पौरुष, बुद्धी आणि योग, हे 12 गुण त्यांनी सांगितलेले आहेत. या गुणांनी भगवंताचा संतुष्ट करण्याचा जरी प्रयत्न केला तरी हे गुणसुद्धा भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी पुरेसे नाहीत. पण भगवंत कोणावर प्रसन्न होतात? भक्त्या तुतोष भगवान गजयूथ पाय. गज म्हणजे हत्तीने, म्हणजे गजेंद्रावर मात्र भगवान प्रसन्न झालेले आहेत. मग जो धनवान आहे, ज्याच्याकडे अमवापाशी संपत्ती आहे, तो भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो का? तर नाही. कुलीनता, चांगल्या कुळामध्ये जन्म झाला म्हणून आता मी भगवंताला प्राप्त करून घेईन आणि त्यांनी भगवंताला प्राप्त करून घेतलं, असं होऊ शकतं का? नाही. त्यानंतर रूप आहे. पाहतो आपण सगळ्या सिनेमातल्या नटनट्या, काय नट असतील, कोणी जे असेल, ते सगळे पाहायला किती छान वाटतात आपल्याला. पण त्यापैकी कोणी भगवत भक्त झालेला आहे का? कोणी भगवंतांना प्रसन्न करून घेतलं आहे का? अगदी 2 उदाहरणं म्हणजे ज्यांनी तुकाराम महाराजांचं काम केलं ते विष्णुपंत पागे. त्या सिनेमाचं शूटिंग झाल्यानंतर असं सांगतात, त्यांचे जे डायरेक्टर होते ते सगळं शूटिंग संपल्यानंतर त्यांच्याकडे धनादेश घेऊन आले आणि त्या विष्णुपंत पागेंनी तो धनादेश परत केला. या सिनेमात काम केल्यानंतर तुकाराम महाराजांच्या रूपाने मी या सिनेमात वावरलो. आता मला त्याच आनंदात राहू द्या, माझा आनंद किंचितही कमी करू नका, म्हणून तेवढा तो धनादेश त्यांनी परत केलेला आहे. अशी माणसं खूप कमी असतात. आता हे जे वाक्य आहे ते फार महत्त्वाचं आहे. 12ही गुण जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. प्रत्येकावर बोलता येतं स्वतंत्रपणे. आता ते असं या ठिकाणी पुढच्या श्लोकात सांगतात की या 12ही गुणांनी युक्त असलेला एखादा ब्राह्मण असेल, म्हणजे प्रत्येक गुण फार महत्त्वाचा आहे, अगदीच महत्त्वाचा नाही असं सुद्धा नाही, पण भगवंताच्या प्राप्तीच्या दृष्टीने तो महत्त्वाचा नाही. मग अशा 12 गुणांनी युक्त असलेला जो ब्राह्मण असेल आणि तो जर भगवंताच्या चरणकमलाशी विन्मुख असेल, म्हणजे भगवंताच्या चरणकमलाकडे त्याची वृत्ती जर जात नसेल, मनाने तो भगवंताच्या चरणाशी समर्पित नसेल, तर काय कामाचं? त्यापेक्षा एखादा चांडाळ हीन जातीत जन्मलेला, पण जो मन, वाणी, कर्म, धन आणि प्राण, म्हणजे छान आपण म्हणतो, नुसतंच म्हणतो आपण कायेन वाचा मनसेंद्रिये वा, तसं पण मन, वाणी, कर्म, धन आणि प्राण
हे सगळे ज्यांनी भगवंताच्या चरणी अर्पण केले आहेत, तो चांडाळसुद्धा त्या ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आहे, की जो ब्राह्मण या 12 गुणांनी युक्त असेल पण भगवंताच्या चरणी विनम्र नाही. आपण पाहतो पुढे 10व्या स्कंदामध्ये येणार आहे, यज्ञपत्नींवर भगवंताने केलेली कृपा. यज्ञ सुरू आहे, भगवान श्रीकृष्णासाठी यज्ञ आहे. आता ज्या भगवंताशी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा एवढा मोठा यज्ञाचा खटाटोप सुरू आहे. तो भगवंत श्रीकृष्ण त्याच्या सुदामा वगैरे या सगळ्या मित्रांसोबत त्या ठिकाणी वनामध्ये आहेत. त्यांना भूक लागलेली आहे आणि आता भूक लागली म्हणून आपल्या मित्रांना ते पाठवतात आणि या ब्राह्मणांच्या म्हणजे समोरच्या दाराने गेल्यानंतर त्यांना ती माणसं सगळे हाकलून देतात. ब्राह्मण, अरे अजून तर यज्ञ आमचा सुरू झाला नाही, अजून यज्ञ पूर्ण व्हायचा, मग त्याचा प्रसाद येईल, नैवेद्य होईल. आणि भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय तुला कसा देऊ आम्ही, म्हणून त्या मुलांना सगळ्यांनी हाकलून दिलेलं आहे. भगवंताकडे हे सगळे परत आले. खूप मोठा तो प्रसंग आहे, अगदी छान आहे. पण हीच मुलं जेव्हा मागच्या दाराने जातात, साधारणपणे घराच्या मागच्या बाजूला स्वयंपाकघर असतं, मागच्या दाराने जातात, तेव्हा त्या यज्ञपत्नी ज्या आहेत त्यांच्या ठिकाणी असणारं मातृप्रेम त्या ठिकाणी जागृत झालं. ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी एवढा मोठा खटाटोप आपले पतिदेव नवरे करीत आहेत, त्यापेक्षा आता इथलंच आपण सगळं अन्न घ्यावं आणि त्या कृष्णासाठी पाठवून द्यावं असं म्हणून त्यांनी त्या कपड्यामध्ये कागदामध्ये जसं जमेल तसं अन्न पाठवलेलं आहे. जेव्हा त्या सगळ्या नवऱ्यांना समजतं की आपल्या पत्नी ज्या आहेत या तरुण गेल्या आहेत, कारण भाव बळे आकडे एरवी नाकडे करतळी आवडे तैसा हरी. आता पुढे असं म्हणतात, भक्तांच्या हितासाठीच भगवंत जे आहेत ते त्यांनी आणलेला प्रसाद हे ग्रहण करीत असतात. वास्तविक कोण्याही अज्ञानी पुरुषाने आणलेला प्रसाद भगवंत ग्रहण करत नाही. रामकृष्ण परमहंसांच्याकडे अनेक जण येताना काही ना काही प्रसाद म्हणून घेऊन येत असत आणि ते त्यांच्यासमोर ठेवत. रामकृष्ण परमहंसाचे 16 जे शिष्य होते त्यामध्ये विवेकानंद होते आणि इतर अनुग्रहित 16 शिष्य होते. पण त्यातले जे गोड गोड पदार्थ असतील, जे सर्वांना आवडतात, किंवा जो आणून देणाऱ्याचा जो भाव आहे तो रामकृष्ण परमहंसांच्या लक्षात आल्यावर भगवान रामकृष्ण परमहंस तो प्रसाद वेगळा काढून ठेवत असत आणि तो सगळा प्रसाद फक्त नरेंद्राला देत असत. सगळ्यांना वाटायचं की आम्हाला ते द्यायला पाहिजे होतं, इतका छान गोड आहे, जिलबी आहे, आम्हाला खूप आवडते. पण ते म्हणतात की हे खाऊन पचवण्याचा अधिकार फक्त नरेंद्राला आहे, तुम्हा सगळ्यांना नाही. तसं भक्त प्रल्हाद म्हणतात, मी कोणतीही मनामध्ये शंका न आणता तुमच्या महिम्याचं वर्णन करत आहे, कारण भगवंताचा महिमा गाण्यामध्येच या जीवनाचं सार्थकत्व आहे. यद्यच्छ मन्युम असुरश्च हतस्त्वयाद्य मोदेत साधुरपी वृश्चिक सर्पहत्या. आपण माझ्या वडिलांना असुराला मारले, अत्यंत क्रोधित होऊन माझ्या वडिलांना आपण मारले. एखादा विंचू आणि साप मारला हवा आणि तो मारल्यानंतर त्या आसपास असणाऱ्या सगळ्याच लोकांना आता हायसं वाटतं आणि एकदम ते सज्जनसुद्धा शांत होतात, आनंदित होतात. चला आता आपल्याला शांततेने आपल्या घरात राहता येतं. हे जसं आहे तसं नरसिंहदेवा, आता हा क्रोध जो आहे आपण धारण केलेला तो आता आपण सावरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, काल आपण पाहिला हा श्लोक, ताटीचे अभंग, ते पण अशाच प्रकारे भयापासून मुक्त होण्यासाठी भक्तजन जे आहे ते आपल्या या स्वरूपाचे स्मरण करतील, असं स्वरूप आपण सौम्य स्वरूप धारण करावं. आता ते स्वरूप कसं होतं त्याचंसुद्धा या ठिकाणी वर्णन आहे. आणि भक्त प्रल्हाद म्हणतात, नाहम बिभेम्यजित तेती भयानकास्य. नाहम बिभेभ्य म्हणजे मी काही तुमच्या या स्वरूपाला, आता जे माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे त्याला मी अजिबात घाबरत नाही. इतर लोकांना, इतर देवतांना, तिथे ब्रह्मा असतील, तिथे शंकर असतील, यांनासुद्धा भीती वाटते, म्हणून ते सगळे दूर उभे आहेत.
कारण आपली जीभ लवलवत आहे, डोळे सूर्यासारखे तेजस्वी आहेत, भुवया उंचावलेल्या आहेत, शत्रूला फाडणारी ही नखं जी आपण धारण केली आहेत त्याला सगळं एवढं मोठं रक्त लागलं आहे, आयाड रक्तरंजित झालेलं आहे. त्या स्वरूपाला मी थोडासुद्धा घाबरत नाही. इतकं निडरपणे निर्भय होऊन भक्त प्रल्हाद स्तुती करत आहेत. पण मी भयभीत झालो त्या एका कारणासाठी की ह्या असह्य आणि उग्र संसारात मी भरडला गेलो आहे. त्रस्तोस्म्यहम कृपणवत्सल दुस्सहोग्र संसारचक्र क नादत ग्रसतां प्रणीतः. मी या भयंकर दैत्य योनीमध्ये जन्माला आलो आणि भगवंता तुझ्यापासून फार दूर गेलो. आमचे भीमस्वामी तंजावरचे जे मठपती होते आणि समर्थांचे शिष्य होते त्यांनीसुद्धा समर्थांना एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये ते म्हणतात की इतक्या दूर देशामध्ये मी आलो आणि समर्था तुमचा सत्संग मला कधी लाभला नाही, त्याबद्दल मला खूप दुःख वाटतं आहे. तसंच आमचे उद्धव गोसावी हे सुद्धा निजामाबाद बोधन इकडे होते आणि समर्थ तिकडे सज्जनगडावर होते. ते सुद्धा म्हणतात की तुमचं दर्शन काही आम्हाला होत नाही, त्यामुळे आम्हीच अभागी आहोत असं आम्हाला वाटतं. पण त्याचप्रमाणे या ठिकाणी भक्त प्रल्हादसुद्धा म्हणतात की मी सुद्धा भयभीत झालो आहे असं अजिबात नाही, पण आपण आत्तापर्यंत ज्या ज्या संतांवर कृपा केली, ज्या ज्या महापुरुषांवर कृपा केली आणि आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला, त्यांच्याचप्रमाणे किंवा त्यांच्याच सत्संगामध्ये मला ठेवा एवढंच मला मागायचं आहे. प्रियजनांचा वियोग, दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. यस्मात प्रिय वियोग संयोग जन्म. प्रिय म्हणजे प्रिय आणि अप्रिय. प्रियजनांचा वियोग, जे आपल्याला खूप जवळ वाटतात त्यांचा वियोग, आणि जे अप्रिय आहेत ज्यांचं मी तोंडसुद्धा पाहणार नाही असं ज्यांना म्हणत होतो ते आता माझ्या शेजारीच येऊन बसले नेमके, असं संसारामध्ये अनेक वेळेस वाटत असते. त्यामुळे दुःखसुद्धा जीवाला होत असतं आणि ते दुःख करण्याचं दूर करण्याचं जे औषध आहे ते आपलं हे दर्शन आहे. आपल्यापासून सगळ्या वस्तूंनाच मी आत्मवस्तू असं समजतो आणि म्हणून ज्या योगे मी आपली सेवा करू शकेन असं ज्ञान मला तुम्ही द्या, अशी साधना मला तुम्ही सांगा असं ते म्हणतात. सोहम प्रियस्य सुहृद परदेवताया लीला कथास्तव नरसिंह विरंची गीता. आपल्या चरणापाशी राहणाऱ्या अनेक भक्तांच्या संगतीत ब्रह्मदेवाने गायलेल्या लोककथा, गीतं, आपले सगळं चरित्र, घटना मी सगळं ऐकत असतो. पण जसे आईवडील मुलांचा सांभाळ करतात, मुलांचं रक्षण करतात, पण ते पूर्णपणे रक्षण करू शकत नाही. कारण आईवडिलांनी रक्षण जर केलं असतं खऱ्या अर्थाने तर आईवडिलांच्या समक्ष पुत्राचा मृत्यू होतो. मग रक्षणकर्ता आईवडील आहेत का दुसरं कोणी आहे हे माणसाने लक्षात घ्यायला पाहिजे. जसा रोग आहे त्या रोग आपल्याला होऊ नये म्हणून आपण औषधी घेतो, पण औषधी घेतल्यानंतर रोग बरा होतो हे काही दिवस चालतं, पण शेवटी पुन्हा मृत्यू हा रोगामुळेच होतो. जीव धारण केला त्याप्रमाणे हे सुख आणि दुःख त्याच्या मागे आहेत, नाण्याच्या दोन्ही बाजू असल्यासारखे. समुद्रामध्ये नाव आहे, नावेने तरुण जाता येतं, हे सगळं खरं असलं तरी अनेक उदाहरणं असतात की हजारो माणसं घेऊन जाणारी नाव ही समुद्रामध्ये बुडून गेलेली आहे. नावेने तरता येतं आणि मग ती नाव त्या लोकांना का नाही वाचू शकली? म्हणजेच भगवंताचा आश्रय हा फार महत्त्वाचा आहे. टायटॅनिकचे जो सिनेमा होता तो अवश्य पाहावा, त्यामध्ये नाव कशी बुडाली हे सुद्धा हृदयद्रावक चित्रण आपल्याला डोळ्यासमोर येईल. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केला आपल्याला वाचवण्याचा तरी पण आपण वाचू शकत नाही, पण ज्याच्या मस्तकावर भगवंताचा वरदहस्त असेल तो मात्र कितीही प्रयत्न केला तरी तो मृत्यू पावत नाही. पुढे अजून काही गोष्टी सांगतात. माया मनः सृजती कर्ममयं बलीयः कालेन चोदित गुणानुमतेन पुंसः. पुरुषाच्या संकल्पानुसार गुणांमध्ये क्षोभ, म्हणजे एखादा रजोगुण वाढतो, कुठे तमोगुण वाढतो, कुठे सत्वगुण वाढतो. अशामुळे लिंग शरीराची निर्मिती होते. माणसाचा स्थूल शरीर आणि लिंग शरीर, वासनात्मक शरीर म्हणजे लिंग शरीर. मग मन, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 5 तन्मात्रा आणि या सगळ्या 16 हे जे विकार म्हटले 16 यांनी युक्त असं हे संसार चक्र आहे. आणि आत्तापर्यंत या संसार चक्रामध्ये
मी या सगळ्या 84 योनी भटकत आलेलो आहे. आणि आपला असं वाटतं की स्वर्गात गेल्यानंतर लोकपालांनासुद्धा आपलं आयुष्य, लक्ष्मी आणि ऐश्वर हे मिळणार आहे म्हणून ते स्वर्गाची अपेक्षा करतात. पण जे स्वर्गातल्या देवता आहेत त्या देवता भगवंता आता तुमच्यासमोर असूनसुद्धा या हिरण्यकश्यपूच्या अत्याचाराने इतके पीडित झाले होते की ते त्यांचं आयुष्य, लक्ष्मी आणि ऐश्वर हे सुद्धा विसरून गेले. नुसत्या या हिरण्यकश्यपूच्या दृष्टिकटाक्षानेच ते स्वतः घाबरल्यासारखे वागत होते. त्यांना एवढं भीती बसली होती या राक्षसाची, माझ्या वडिलांची. आणि म्हणून हे लक्ष्मी, आयुष्य, ऐश्वर, इंद्रिय भोग हे सुद्धा काही कामाचे नाहीत हे माझ्या लक्षात आलेलं आहे. ते विषयभोग जे आहेत ते सुद्धा मिथ्या आहेत आणि हे आपलं शरीर जे आहे तो सुद्धा रोगयुक्त आहे. शरीरामध्ये होणारे रोग ते आपल्या त्रिविध तापांच्या दशक 3मध्ये खूप चांगल्या प्रकारे सगळे सांगितलेले आहेत. आणि मग आता सांगतात, कुठे या तमोगुणी असुर वंशात जन्मलेला मी, जातस सुरतरे कुले क्व तवानुकंपा. पण माझ्यावर आपली कृपा झाली म्हणून मला आपलं हे दर्शन होत आहे. न ब्रह्मणो न तु भवस्य न वै रमायाः यन्मे अर्पित शिरसीही पद्मकर प्रसाद. न ब्रह्मणो म्हणजे स्वतः ब्रह्मदेव असतील, न तु भवस्य किंवा शंकर असतील, न वै रमाया म्हणजे स्वतः लक्ष्मी का असेना, या ब्रह्मदेव, शंकर आणि लक्ष्मीच्याही मस्तकावर आपण कधी आपला वरहस्त ठेवलेला नाही. पण तो मला प्राप्त झाला जो मी असुरकुळामध्ये जन्मलेला आहे. अपिचे सुदराचारो भजते माम अनन्य भाग, साधुरेवच मंतव्य सम्यक व्यवस्थितो ही सहा, गीतेमध्ये म्हटलं. म्हणून संसारी जीवाप्रमाणे जसं आपण कोणामध्ये सुद्धा समोरच्या माणसामध्ये भेदभाव करतो, हा लहान आहे, हा मोठा आहे, हा जवळचा आहे, हा दूरचा आहे, असा भेदभाव करतो, तसा भगवंत कधीही कोणामध्येही भेदभाव करत नाही. पण सगळ्यांच्या सेवेनुसारच भगवंत जीवावर कृपा करतात आणि त्यांना कृपेचा उदय त्यांच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी होतो आणि त्या कृपेने त्यांना एक प्रकारचा आनंद त्या भक्ताला होतो. आता पुढे सांगतात, ज्यावेळी माझ्या पित्याने तुम्हाला मारण्यासाठी हातात खड्ग घेतलं त्यावेळी माझे पिता हिरण्यकश्यप म्हणत होते की जर आता तुझं भगवंत तुला वाचू शकत असेल तर पाहू आता कसा वाचतो, पण मी मात्र आज तुला मारणारच आहे, असं ते म्हणाले होते. हे मी ऐकलं आहे ना, आपण साक्षी आहातच. पित्याचा वध, तरी पण आपण पित्याचा वध केला. आता म्हणजे यांची बुद्धी पहा प्रल्हादाची कशा प्रकारे चालते. आपल्या मनात सुद्धा आलं नसतं की ते म्हणतात हे सर्व जे आपण केलं ते मला त्या अत्याचारापासून वाचवण्यासाठीच आपण केलं असं मला वाटत नाही. म्हणजे आता ज्याचं करावं भलं तसं. आणि पण काय म्हणतात प्रल्हाद, ते म्हणतात खड्गम प्रगृह्य यदवचोत सद्विधित्सु स्तोमीश्वरो मदपरो अवतू कम हरामी. सनकादिक ऋषींना आपण जे सनकादिक ऋषी म्हणाले होते की जय विजयानं जो शाप दिला आणि तो शाप खरा होण्यासाठी म्हणजे सनकादिकांची बाजू घेऊन आपण या दैत्याचा वध केला आहे, हेच खरं कारण आहे आपल्या या सगळ्या अवतार धारण करण्याचं. माझ्या प्राणाचं रक्षण वगैरे हे सगळं नंतरचं झालं आणि असं ते म्हणतात. म्हणून संपूर्ण जग जे आहे एक मात्र आपणच आहात आणि आपणच या जगामध्ये निरनिराळ्या रूपाने प्रतीत होतात. त्वं वा इदं सदीश भवांस्तन ततोन्यो. जे काही या ठिकाणी कार्यकारण रूपाने माझ्यासमोर दिसत आहे ते सर्व आपणच आहात. झाड असेल, पर्वत असेल, पाणी असेल, जे काय माझ्यासमोर दिसत आहे त्याच्या मुळाशी आपणच आहात. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण स्तुती केलेली आहे. आता भगवंताच्याबद्दल ते सांगता, योगेन मिलित दृगात्म निपित्य निद्र स्तुर्यो स्थितो न तू तमो न गुणांश यंक्षे. आपण आपल्या स्वरूपाच्या प्रकाशामध्ये असता आणि नेहमी स्थित असता, पण काही वेळेस आपण
निद्रासुद्धा करत असतात, निष्क्रिय होऊन त्या ठिकाणी त्या क्षीरसागरात पोहडलेले असतात. पुरुष सूक्तामध्ये खूप छान वर्णन दिलं आहे. ब्राह्मणस्व मुखमासे बाहू राजनकृथा उरु तदस्य यद्वैश्य शूद्रम. म्हणजे असे चारही वर्ण जे आहेत ते आपल्यापासूनच निर्माण झालेले आहेत. पण जेव्हा आपण त्या योगनिद्रेचा त्याग करता, म्हणजे जेव्हा आपण कर्तृत्वाकडे वळता, तेव्हा वटवृक्षाच्या बीजापासून जसा विशाल वृक्ष निर्माण होतो तसं आपण ही सगळी चराचर सृष्टी निर्माण केलेली आहे. आता भगवंताचं ब्रह्मदेवाचं उदाहरण या ठिकाणी देतात, ते पण खूप छान आहे. ब्रह्मदेव आपल्या नाभी कमळातून प्रगट झाले आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेव स्वतःला जेव्हा पाहतात आणि ते म्हणतात की इथे सगळीकडे पाणी असताना माझा जन्म या ठिकाणी कसा झाला आणि माझ्या जन्माचं मूळ कारण काय आहे हे मी शोधून काढेन. म्हणून हजारो वर्ष ते शोधत राहिले पाण्यामध्ये, तरी पण त्यांना त्याचा पत्ता लागला नाही. कारण जसं आपण एक बी पेरावं आणि बी पेरल्यानंतर त्यामध्ये अंकुर होऊन ते बीज अंकुरित होऊन मोठं वृक्ष व्हावा आणि त्या वृक्षामध्ये कितीही शोध घेतला तरी ते मुळातलं बीज जे आहे ते आपल्याला सापडणार नाही. पालेमाळा सुमनमाळा असे ओव्या असणारा एक छान 17व्या दशकामध्ये ग्रंथराज दासबोधामध्ये खूप छान असा एक समास आहे की फळावडील सुमने, सुमनांवडील पाने, पानांवडील म्हणजे वडील म्हणजे त्याच्यापासून अगोदर उत्पन्न झालेले. असं करत करत त्या बीपासून फळापासून ते फूल, फुलापासून ते फांदी, फांदीपासून त्या झाडाचं खोड, त्याचं मूळ, असं करत करत आपण जेव्हा जेव्हा मुळाकडे जातो तेव्हा भगवंताचं स्वरूप काय, त्याच्या मायेचं स्वरूप काय हे आपल्या लक्षात येतं. त्याचप्रमाणे गीतेमध्ये जे विश्वरूप दर्शन योग जो 11वा अध्याय दिला त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे दर्शन झाले. अनेक बाहुदर नेत्रम पश्यामि त्वां सर्वतो अनंतरूपम नांतं न मध्यम न पुनस्तवाधीन पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. अर्जुन म्हणतात की भगवंता तुझं हे विश्वरूप जे आहे ते मला माझ्या डोळ्याने दिसलं. तसंच या ठिकाणचे सुद्धा श्लोक आहे. एवं सहस्रवदना अंघ्री शिरः करोरु नास्यास्य कर्ण नयना भरणायुधाढ्यं मायामयं सदुपलक्षितं सन्निवेशं दृष्ट्वा महापुरुषमापमुदं विरंची. विराट पुरुष, हजारो मुखे असणारा, चरण, डोकी, हात, पाय, मांड्या असणारा त्या महापुरुषाला पाहून ब्रह्मदेवाला देखील खूप आनंद झाला. मधुकैटभ या राक्षसांचा सुद्धा या ठिकाणी उच्चार केलेला आहे प्रल्हादानी. तस्मै भवान्यहं शिरस्तनुवं च बिभ्रत मधुकैटभाख्यो. मधुकैटभाचा वध करणारा भगवंत, कारण त्या ठिकाणी मधुकैटभाचा वध करण्यासाठी हयग्रीव अवतार आपण धारण केला होता आणि त्या दोघांना मारून ती श्रुती, ते वेद यांचं रक्षण भगवंताने केलेलं आहे आणि त्यावेळेस आपण सत्वगुण देखील धारण केलेला आहे असे महात्मे सांगतात. आता जो श्लोक आहे तो पुन्हा खूप महत्त्वाचा आहे. जिह्वे कतोच्युत विकर्षति मा वितृप्ताः शिष्णोन्यस्त त्वगुदरं श्रवणं कुतश्चित. हे अच्युता, हे अनंता, कधीही तृप्त न होणारी जीभ मला अन्नाकडे घेऊन जाते. माझं जननेंद्रिय जे आहे ते मला स्त्रीकडे घेऊन जाते. माझी त्वचा ही स्पर्शाच्या सुखाकडे घेऊन जाते. माझं पोट हे भोजनाकडे घेऊन जातं. म्हणजे पोटामध्ये असं वाटतं काहीतरी छान खाल्लं पाहिजे, खमंग खाल्लं पाहिजे. कधीही तृप्त होणारी जीभ, न होणारी जीभ म्हणजे किती खाल्लं तरी जीभ काही तृप्त होत नाही. आणि कर्मेंद्रिय जे आहे ती मला नेहमी बाहेर विषयांकडे घेऊन जात असतात आणि आपली सगळी शक्ती ते खर्च करतात. सगळी इंद्रिय. एखाद्या पुरुषाच्या अनेक पत्न्या असाव्यात आणि प्रत्येक पत्नी त्या पुरुषाला आपल्याकडे जशी ओढत असते तशी माझी दशा होऊन गेलेली आहे असं जर भक्त प्रल्हाद म्हणत असतील तर आपली दशा काय आहे हे प्रत्येकाने श्रवण करणाऱ्याने, प्रत्येक भक्ताने लक्षात घ्यावं. आणि संसारापासून विरक्ती आपल्याला कशी मिळेल? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे जे आहे त्याच्यामध्ये मूळ काय आहे
ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होण्यासाठी अगोदर भक्ती पाहिजे. भक्ती हे मुख्य सूत्र आहे. आणि एकदा भक्ती अंतरंगामध्ये आली की ज्ञान प्राप्त होतं आणि वैराग्य तर आपोआपच येतं. तसं या सृष्टीची उत्पत्ती आणि लय करणारे आणि स्थिती पालनपोषण करणारे हे सगळे आपणच आहात. आणि भवनिधीतून पार करणं आपलाच आशीर्वाद असेल तर काय कठीण आहे असं या ठिकाणी म्हणतात. मूढेषु वै मदनुग्रह आत्मबंधो किम तेन ते प्रियजनानुसेवतां न. अज्ञानी जीवांना अनुग्रहाची आवश्यकता आहे. तसं आम्हासाठी निरंतर आपली सेवा आम्ही करू इच्छितो. तर आपली सेवा आम्ही कशी करावी हे आम्हाला तुम्ही सांगा. कारण इंद्रियापासून मिळणारं सुख जे आहे ते शाश्वत नाही, ते खोटं आहे, ते सुख क्षणिक आहे. आणि म्हणून अज्ञानी जीवसुद्धा या इंद्रियाच्या सुखाकडे वळलेले आहेत. हे पाहून मला अत्यंत वाईट वाटत आहे. यन्मैथुनानि गृहमेधि सुखम हि तुच्छम कल्लूयनेन करयोरिव दुःखम अदुःखम. म्हणजे गृहस्थाश्रमी लोकांना मैथुनादी जे सुख मिळतं ते अत्यंत तुच्छ आहे. जसं आपल्या अंगाला खाज सुटली असताना आपण दुसऱ्या हाताने लगेच ते खाजवतो आणि जेव्हा पहिल्यांदा खाजवतो तेव्हा खूप सुख मिळतं. आता त्या माणसाला तुम्ही सांगा की असं तू एक तासभर खाजवत बस, म्हणजे त्याला त्या वेदना सुरू होतात. म्हणजे आधी सुख आहे पण ते सुख जास्त मिळायला लागलं की मग त्यापासून दुःख निर्माण होतं. तसं हे बिचारी अज्ञानी लोक जे आहेत, जे या संसार चक्रामध्ये गुरफटलेले आहेत, ते अनेक दुःख भोगूनही त्यांची विषयाची तृप्ती होत नाही. आणि या उलट धैर्यवान माणूस जो आहे, धीरस्तत्र न मुह्यती, गीतेमध्ये म्हणलेलं आहे, धीरस्तत्र न मुह्यती. तो धैर्यवान माणूस या सगळे विकार, या सगळ्या वासना, या सगळ्या सहन करतो. तितिक्षा हा जो गुण आहे तो त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे तो आपल्या कामाचा वेगही सहन करतो. आणि म्हणून या ठिकाणी आता ध्रुवांनी 10 मोक्षाची साधनं सांगितलेली आहेत. मौन व्रत श्रुत तपो अध्ययनम स्वधर्म व्याख्यारजोहम जप समाधाय आपवर्ग्याः. मौन, ब्रह्मचर्य, शास्त्रश्रवण, तपश्चर्या, स्वाध्याय, स्वधर्म पालन, शास्त्रांची तर्कशुद्ध व्याख्या, एकांत सेवन, जप आणि समाधी ही मोक्षाची 10 साधने आहेत. 10 साधन अगदी लक्षात ठेवण्यासारखी आहेत. मौन, ब्रह्मचर्य, शास्त्रश्रवण, तपश्चर्या, स्वाध्याय, स्वधर्म पालन, शास्त्रांची तर्कशुद्ध व्याख्या, एकांत सेवन, जप, समाधी ही मोक्षाची 10 साधनं सांगितली आहेत. आमचे आदरणीय सुनील दादा जेव्हा अकोल्यामध्ये यायचे तेव्हा बऱ्याचदा घरी यायचे आणि बऱ्याच वेळेस मी त्यांना बसस्टँडवर सोडायलासुद्धा गेलो होतो. आणि ते बोलता बोलता सहज म्हणाले की रत्नाकर, मला ना रेल्वेच्या प्रवासापेक्षा बसचा प्रवास खूप आवडतो. त्याचं कारण असं की रेल्वेमध्ये आपण असतो आणि 8-10 माणसं असतात आपल्यावरती. बसमध्ये आपण असतो आणि जास्तीत जास्त शेजारचा माणूस असतो. आता आपणच जर डोळे मिटून बसलो तर शेजारचा माणूस आपल्याशी कमी बोलतो, अर्थात संसाराचं बोलणं आपोआप कमी होतं. म्हणून मौन, ब्रह्मचर्य, शास्त्रश्रवण, तपश्चर्या आणि स्वाध्याय आणि जप आणि समाधी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बसमध्ये जेवढ्या साधतात तेवढ्या त्या रेल्वेमध्ये साधत नाही, असं त्यांचा अभिप्राय होता. अगदी खरं आहे ते. म्हणून ते म्हणतात, मी एकांतामध्ये असतो तेव्हा मला खूप आनंद मिळतो, कारण सगळं चिंतन भगवंताचं त्या ठिकाणी सहजपणे घडत जातं. आता ज्यांना आपली इंद्रिय वश नाहीत, या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मोक्षाची 10 साधनं सांगितली. पण ज्यांना आपली इंद्रिये वश नाहीत त्यांच्यासाठी ही सर्व उपजीविकेची साधने होतात. प्रत्येकाचा विचार. आता मौन मध्ये एका मठात गेलो होतो. त्या ठिकाणी एक खडे बाबा म्हणून एक आले होते बाबा. आणि त्यांची ख्याती अशी होती की हे नेहमी उभेच असतात, ते कधी बसलेच नाहीत. त्यांचे भक्त मंडळी खूप श्रद्धेने सगळं सांगत होते, मी ऐकत होतो. दासबोध सारखे ग्रंथाचं पठण, श्रवण, मनन झालं की मग प्रत्येक गोष्टीवर तपासून पाहिल्याशिवाय ते ग्रहण करायचं नाही, ही एक सवयच लागून जाते. आता त्यांची ख्याती काय तर ते बसत नाहीत. मग ते म्हणतात आता मोटरसायकलवर बसले तरी ते बसत नाहीत. म्हणजे आता हे कसं काय, म्हणजे
म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेरच आहे ह्या गोष्टी. आता असं जे काय असेल ते त्यांना नमस्कार करणं आणि आपण तिथून दूर होणं, त्यांचा गुण त्यांच्यापाशी. पण या ठिकाणी जे सांगितलं आहे की ज्यांना आपली इंद्रिय वश होत नाही त्यांच्यासाठी ही सर्व उपजीविकेची साधनं आहेत. म्हणजे या सगळ्या गुणांमुळे 10 साधनं आहेत, पण ती साधना आता त्यांना पोट भरण्यासाठीच उपयोगी येतात. भगवंताची कृपा प्राप्त होण्यासाठी या साधनांचा वापर ते सहसा करत नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा व्यवहार, त्यांचा बिझनेस हाच झाला. म्हणजे भक्ती आहे, पण ती भक्ती परमेश्वराच्या प्राप्तीसाठी नसून ऐहिक सुखाच्या प्राप्तीसाठी आहे. म्हणून अशा ढोंगी लोकांचं ढोंग लक्षात आल्यानंतर उपजीविकेचे साधनं म्हणूनही ते त्या गोष्टींचा स्वीकार करतात. पण अशा सगळ्या गोष्टींपासून भगवंता तू मला दूर ठेव. रूपे इमे सदसती तव वेदसृष्टे बीजांकुरारिव न चान्यद रूपकस्य. बीज आणि अंकुर, बीज आहे ते मूळ कारण आहे आणि त्याला अंकुर फुटल्यानंतर वृक्ष होणार आहे. म्हणून बीज आणि अंकुर याप्रमाणे वेदांनी केलेले कार्य आणि कारण ही दोन्ही रूपे आहेत. पण योगीजन जे आहे ते भक्तियोगाने कार्य काय आणि कारण काय याचा शोध घेतात. कुठल्याही गोष्टीचं कारण काय, ते कशामुळे झालं असा ते शोध घेतात आणि त्यांना ती सहजच सवय लागती की समोर जे आहे त्याचा स्वीकार न करता, कारण उपाधी देह बुद्धीते वाढविते परी सज्जना केवी बाजू शकेते, असं समर्थ आपल्याला सांगतात. आता एक श्लोक पुन्हा महत्त्वाचा. वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश, पाणी, 5 तन्मात्रा, प्राण, इंद्रिय, मन, चित्त, अहंकार, संपूर्ण विश्व, सगुण निर्गुण हे सर्व मिळून आपणच आहात भगवंता, असं प्रल्हाद त्या भगवंताला म्हणत आहेत. आणि मन वाणीने ज्याचे वर्णन करता येते ते सर्व आपल्याहून वेगळे नाही. म्हणजे वर्णन करतात आणि वर्णन केलं तरी ते वर्णन आपलंच आहे, ते वेगळ्या शब्दात असेल. मायेच्या वेळे करी नसतं न ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान काय करू. हे भगवान, हे सत्वादी गुण त्यापासून उत्पन्न झालेली महत्त्व, देव, मनुष्य, मन हे सगळं जे आहेत ते आपले स्वरूप जाणण्यास समर्थ नाहीत. आता जे आपलं स्वरूप जाणण्यास समर्थ नाहीत त्याचा अहंकार माणसाने किती करावा. कारण या सर्वांना सुरुवात आहे आणि शेवट आहे. ज्याला सुरुवात आहे आदी आणि अंत, आदी अंत ज्यासी नसे त्याला भगवंत म्हणतात. आणि आदी आणि अंत ज्याला आहे तो नाशवानच आहे असा विचार करून ज्ञानी लोक जे आहेत ते आपल्या स्वरूपाचं वर्णन करत असतात. आता भगवंताच्या सेवेची, कारण आधी प्रल्हादांनी म्हटले आहे की आपली सेवा आम्ही कशी करावी, म्हणून ते म्हणतात या ठिकाणी सांगितलेले 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तत्ते ते रहत्तम नमस्तुती कर्म पूजा कर्मस्मृतिश्चरणयोः श्रवणं कथायां संसेवया त्वयि विनेति षडंग्या किं भक्तिं जनः परमहंस गतौ लभेत. नमस्कार, स्तुती, सर्व कर्माचे समर्पण, सेवा, चरणकमलाचे चिंतन आणि लीलाकथांचे श्रवण ही भगवंताच्या सेवेची 6 अंगे आहेत. आणि याशिवाय परमहंसाचे सर्वस्व असणारी भक्ती आपल्याला कशी प्राप्त होईल, म्हणजे या गोष्टी आपण केल्याच पाहिजे. कोणत्या कोणत्या? नमस्कार, भगवंतांना नमस्कार. भगवंताचं मंदिर, भगवंताची मूर्ती दिसल्यानंतर आपण दोन्ही हात जोडून नमस्कार केला पाहिजे. मागेच आपला एक श्लोक येऊन गेला या श्रीमद भागवतामध्ये, आणि त्यास मी सांगितले होते की आमचे एक मित्र आहेत, विद्यार्थी आहेत, चांगले प्राध्यापक आहेत. त्यांची एक सवय आहे, रस्त्याने जाताना कुठेही मंदिराचं शिखर दिसलं की ते नमस्कार करायचे. प्रवासामध्ये अनेकदा त्यांना नमस्कार करताना मी पाहिलेलं आहे. तर तेव्हा असं वाटतं काय हा वेडा माणूस आहे, इतकं दूर गाव आहे आणि त्याचं एक शिखर दिसतं लगेच हा नमस्कार करतो. म्हणजे असं अज्ञानामुळे जीवाच्या मनामध्ये असा विचार येतो. पण जेव्हा भागवतामध्ये असे श्लोक वाचतो तेव्हा असं वाटतं की त्यांचंच बरोबर आहे, ते अगदी प्रत्येकालाच नमस्कार करत आहेत. आणि नमस्कार करणं हा सुद्धा एक दोष आहे, श्रीमद भागवतामध्ये दिलेला आहे. स्तुती, आता स्तुती कोणाला प्रिय नसते, प्रत्येकालाच प्रिय आहे. तसंच सर्व कर्म समर्पण, कर्म करणं
आणि ते केलेलं कर्म हे समर्पण करणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की जसं सद्गुरू मला प्रेरणा देतील, सद्गुरूंच्या कृपेनेच मी हे सगळं करत आहे, असं म्हणणं आणि असा एक भाव अंतःकरणामध्ये सदैव जागृत असणं, या दोन्हीमध्ये फरक आहे. चरणकमलाचे चिंतन, भगवंताची सेवा आणि लीला कथांचे श्रवण. आपल्या आत्माराम महाराजांचा जो ग्रंथ आहे रामदास पंत क्रमसार, या ग्रंथामध्ये सद्गुरूंची सेवा कशी करावी हे खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. ते मुळामध्ये आपण वाचावं. नारद या ठिकाणी सांगतात, निर्गुण भगवंताच्या गुणांचे भक्त प्रल्हादाने भक्तिभावाने अशा प्रकारे वर्णन केलं. भगवंताला प्रणाम केला, तेव्हा भगवंत संतुष्ट झाले आणि ते आता मूळ स्वरूपावर आलेले आहेत. क्रोध आवरून त्याने घेतलेला आहे. तेव्हा भगवान असं म्हणतात, नरसिंह भगवान असं म्हणतात, प्रल्हाद भद्रंते प्रीतोहम ते सुरोत्तम वरम वृष्णेश्वाभिमतम कामपुरोस्म्यहम ऋणाम. हे बाळ प्रल्हादा, मी आता संतुष्ट झालं आहे तुझं कल्याण असो. तू दैत्यांमध्ये असुरांमध्ये श्रेष्ठ आहे. प्रल्हादश्चास्मी असुरम, म्हणजे असुरांमध्ये प्रल्हाद ही माझी विभूती आहे असं जेव्हा गीतेमध्ये म्हणतात, तेव्हा ते म्हणतात की या ठिकाणी की मी तुझ्यावर प्रसन्न झालेलं आहे. आता तुला जी इच्छा असेल ती इच्छा तू माझ्याकडून मागून घे. काम पुरोस्म्यहम ऋणाम आणि वरम वृष्णेश्वाभिमतम, वर तुला काय जे असेल तो मागून घे. माम प्रीणत आयुष्यन दर्शनम दुर्लभम ही मे, की माझं दर्शन होणं अत्यंत कठीण आहे. जो मला प्रसन्न करून घेत नाही त्याला माझं दर्शन होत नाही. परंतु माझे दर्शन झाल्यानंतर त्या जीवाला कुठल्याही प्रकारचं दुःख होण्याचं काही कारणच नाही. दृष्ट्वा माम न पुनर्जंतुर आत्मानं तृप्तुम अर्हती, म्हणजे त्याला सर्व प्रकारची तृप्ती प्राप्त होते. आणि न पुनर्जंतुर म्हणजे पुन्हा या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये त्याला यावं लागत नाही. केव्हा? दृष्ट्वा माम, म्हणजे मला पाहिल्यानंतर, माझं दर्शन झाल्यानंतर. म्हणजे मी प्रीणन्ति यथ माम धीराः सर्वभावेन साधवः श्रेयस्कामा महाभागाः सर्वासामाशिषां पतिं. सगळ्यांचे मनोरथ पूर्ण करणारा मी आहे, म्हणून कल्याणाची इच्छा असणारे भाग्यवान साधू सगळ्या प्रकारे मला प्रसन्न करण्याचे प्रयत्न करतात. हे सगळे जे गुण दिले, सेवेचे 6 अंग दिले, त्या 6 अंगाने ते माझं भजन पूजनच करत असतात. म्हणून आता नारद असं म्हणतात या ठिकाणी, एवं प्रलोभ्य मानोपी. आता एक प्रलोभन की तू आता काहीतरी वर माग असं दिलेलं आहे. एकांतिद्वाद भोगती नैच्छत तान असुरोत्तम, म्हणून मोह पाडणाऱ्या वरांचे प्रलोभन दाखवलं. भगवंताने प्रलोभन दाखवलं. आता आपला शिष्य किती खरा आहे त्याची कसोटी म्हणून हे प्रलोभन दाखवलेलं आहे. ज्या रिद्धिसिद्धी तपश्चर्येतून आपल्याला प्राप्त होतात, त्या प्राप्तीनंतर आपण ती आराधना सोडतो का त्या प्राप्ती, त्या वराच्या, त्या सिद्धीच्या मागे आपण लागतो, हे भगवंताला पाहायचं असतं. आणि म्हणून ही सिद्धी मध्ये मध्ये दिलेली असते. आता काय 12 किलोमीटर राहिले, आता काय 13 किलोमीटर राहिले, असं प्रवासात आपण म्हणत गेलो आणि तिथेच आपण थांबलो तर आपला प्रवास कधीच पूर्ण होणार नाही. या रिद्धिसिद्धी त्या प्रवासातील त्या सगळ्या मैलाच्या दगडाप्रमाणे आहेत. तिथेच जर आपण रमलो तर प्रवास आपला तिथेच संपला. कारण त्याच मोहामध्ये, त्याच आनंदामध्ये आपण पुढचा प्रवास करणार नाही. म्हणून लोकांना मोह पाडणारा जो वर आहे त्याचे प्रलोभन दाखवल्यामुळे या भक्त प्रल्हादाने आपली कुठलीही इच्छा भगवंताजवळ व्यक्त केली नाही. एकांतित्वात भगवती नैच्छत तान असुरोत्तमः. अशा प्रकारे हा अध्याय या ठिकाणी समाप्त होता. यदि आत्मनि तत्त्वज्ञानम न स्यात्. एक संस्कृत शिकल्यामुळे, संस्कृतचा आमचा एक वेगळा ग्रुप आहे, त्यामधला एक श्लोक आणायचा आजच आला होता. त्याचा अर्थ असा आहे, यदि आत्मनि तत्त्वज्ञानम न स्यात्. जर जीवाने आत्मज्ञान प्राप्त करण्याचं तत्त्वज्ञान जर तो शिकला नाही, तरीही शरीर सांसारिकादिम ही सत्यम प्रतीयते. तर जर तो शिकला नाही तर शरीर आणि त्याच्या अनुरूप मिळणारं हे मी, माझे, असं जे संसाराधिक हे सत्य आहे
या सगळ्या गोष्टी त्याला सत्य वाटायला लागतात. एवमेव वैराग्य भावात, म्हणजे वैराग्याचा अभाव असेल तर माणसाच्या ठिकाणी अंतःकरणे सांसारिक्यासक्ती ही दृढताम गच्छेत. म्हणजे भगवंत वैराग्य नसेल आपल्या अंगी तर सांसारिक गोष्टींबद्दलची आसक्ती दृढताम गच्छेत. ती आसक्ती दृढ होत जाते आणि जशी जशी आसक्ती संसाराबद्दलची दृढ होती तसं तसं भगवंतापासून आपला वियोग होत जातो. असा आजचा एक श्लोक आमच्या त्या समूहामध्ये आजच आला होता. हेच भगवंतांनी या ठिकाणी प्रल्हादाने भगवंतासमोर मागितलेलं आहे की कुठल्याही गोष्टीचं प्रलोभन माझ्या मनामध्ये निर्माण होऊ नये असा मला आशीर्वाद द्या. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंधे प्रल्हादचरित्रे भगवत्स्तवो नाम नवमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढच्या अध्यायामध्ये उद्या आपण पाहणार आहोत प्रल्हादाला झालेला राज्याभिषेक आणि त्रिपुर दहनाची कथा. गोपाल कृष्ण भगवान की जय. 2 मिनिटात आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, क्वचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.